अंबड औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या सुरक्षिततेसह या ठिकाणी वाढती गुन्हेगारी लक्षात घेत MIDC पोलीस ठाण्याच्या मागणीसह येथील गायरान जमीन भूखंड घोटाळा, STP, ATP, प्लॉट भ्रष्टाचार यांसह विविध मागण्यांसाठी अंबडच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नाशिक येथून मुंबई मंत्रालयाच्या दिशेने पायी मोर्चा काढला। यावेळी प्रशासनाच्या दुर्लक्षित व भोंगळ कारभाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। जीवाची पर्वा न करता आपल्यासह परिसरातील विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी सांगितले। गेल्या मागच्या काळात तुम्ही बघितलं असेल 2-3 वेळा आम्ही नाशिक ते पायी मुंबई मोर्चा काढला। आम्हाला पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं, इथल्या लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिलं, पण तो प्रस्ताव जातोय पुन्हा परत कोणत्या वेगाने येतो, विमानाने येतो का कशाने येतो तेच समजत नाही आहे। आणि पोलीस स्टेशन तर काही पूर्ण होत नाही, त्याची मागणी काही पूर्ण होत नाही। आणि या सर्व प्रकारामुळे हे सगळे व्यथित आहे। या शेतकऱ्यांच्या समस्या इतक्या आहे, महानगरपालिकाही लक्ष देत नाही, MIDCनं तर इथं भूमाफियांचा सुका म्हणजे एकदम काय आता बोलता येत नाही, इतक्या अनेक गोष्टी आहे। पण आता सर्व प्रशासनाला एवढीच सांगतो, आता आम्ही थांबणार नाही। तुम्ही आता जोपर्यंत आम्हाला नवीन पोलीस स्टेशन आणि आमच्या समस्यांबाबत विचार करणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतून परत येणार नाही, एवढंच सांगतो। तब्बल 7 दिवसानंतर हा पायी मोर्चा मंत्रालयावर आपल्या विविध मागणींसाठी धडकणार आहे। या पायी मोर्चांमध्ये अंबडचे 200 ते 250 शेतकरी ग्रामस्थ सहभागी झाले आहेत। NC न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।